नमस्कार. पुण्यात दिंड्यांचं आगमन झालेलं आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकारामांच्या दिंड्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि या कर्वेनगर भागामध्ये सम्राट अशोक शाळेच्या मैदानावर असलेल्या तुकाराम महाराजांच्या रथामागे असलेल्या दिंडी क्रमांक 181 मधील एका ज्येष्ठ वारकऱ्यांचा हृदयविकाराच्या झटक्याने या ठिकाणी मृत्यू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर आपण त्या दिंडीतल्या नागरिकांशी, दिंडीतल्या वारकऱ्यांशी बोलणार आहोत. दिंडी प्रमुख आहेत आपल्यासोबत. काय सांगाल, नेमकी काय घटना घडली? घटना अशी अचानक घडली. रात्री आम्ही फुगड्याचा कार्यक्रम केला. फुगड्याच्या कार्यक्रमामध्ये आनंदाने ते हसत होते. जेवण केले. जेवण केल्याच्या नंतर आराम करून केला त्यांना. आराम केल्याच्या नंतर मग 3-3:30 वाजता लगीला किंवा संडासला कशा बाहेर गेले आणि परत आल्यानंतर त्यांच्या जवळच्या सहकार्याला म्हणले मला जरा खाली बसतो म्हणून बसतानाच त्यांना चक्कर आलं. बसताना चक्कर आलं, ती तसेच पडली. गडबडीने तिथल्या महिलांनी ह्यांना सगळ्यांना बापून ह्यांना छाती चोळली, झेंडूबामनं छाती पाय सगळे चोळली. मग जरा बरं वाटल्यासारखं कोणाची गपची पडली तर पुन्हा बोलणंच बंद झालं. हो, पुन्हा काय नाही, बोलणं बंद झालं. किती वर्षापासून तुमच्या बरोबर वारीत? 4-5 वर्षापासून करतात दोघंही. त्यांच्या मंडळी बिनती आबाई म्हणतो त्यांना आम्ही. आबाई आणि बापू दोघंही संगच होते आमच्या करता. यावर्षी घरून येताना मला म्हणले, आता आबाई म्हणल्या ह्यांनाच घेऊन जा, कारण आता यावर्षी घरी एक जण माणूस लागतोय. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणून ह्यांना नको आता, कारण त्यात वय झाले, आमची बेजारी करतील असं बोललोत आम्ही. त्या सुद्धा माझ्या बरोबर हसल्या त्या टायमाला. म्हणजे सगळं खरंय, पण ते माझ्या संग हे करतात, वाद करतात की मलाच जायची यावर्षी, तू नको, तू घरी थांब, पण मला जायचे असं म्हणून माझ्या बरोबर आले. म्हणलं या आता त्यांना सगळं स्वतःच करता येईल. सगळं स्वतः कधी त्यांना बाटली सुद्धा कोणाला भरून द्या असं म्हणले नाही. चांगल्यापैकी वागत होते. नंबर 1 ते अचानक झालं, काही विषय नाही. कोणचं गाव होतं तुमचे जोडीदार होते ते? आचार्य टाकले. तुमचा त्यांचा परिचय कसा काय? आम्ही एकाच गावातले ना. बरं. गावामध्ये त्यांची तब्येत पाणी चांगली. बरोबर सगळीकडे व्यवस्थित असतं. गाव कोणतं आहे तुमचं? आचार्य टाकले. कुठं आले ते? सिरसाळ्याच्या खाली 5 किलोमीटरवर. बरं. ते आता घरी काय शेतीवाडी काय काम आहे ना? शेती थोडीफार. मग शेतीच करतात का अजून काम धंदा? काय नाही शेतीच करते. त्यांचे मुलं बाळ घरी? मुलं बाळ शेती काही, म्हशी काही, हे काही करते. मग आता त्यांना त्रास झाला, मग इथं तुम्हाला रुग्णवाहिका वगैरे, अँब्युलन्स वगैरे बोलवली? लगेच बोलवली. 108 ला नंबर लावला, बोलवलं. बरं. इथं कॉर्पोरेशनचं किंवा सरकारी माणूस कोण होता का अँब्युलन्स वगैरे? डॉक्टर चालते स्वतः. अँब्युलन्स मध्ये डॉक्टर आलते. त्यांनी तपासल्यानंतर थोडस थांबले. म्हणले मला आता हे थोडस बेभरवशी आहे, मग आता काय करा म्हणले, आपल्याला काय नेमकं करायचं, त्यांचे नातेवाईक असले तर बोलवा. तर मग गावाकडे फोन केला. त्यांनी ते आमच्या नातवाला फोन केला. चिंचवडला राहते पोरं, ते आले पुन्हा दोघंही. आल्याच्या त्यांनी रडणं शांत राहा, नैसर्गिक आपत्ती आला, आपण काय केलं जबाबदार नाही म्हणून भगवंताची लीला आहे. काही नाही, ते थांबले पोरं. मग त्यांनी गाडी घेऊन चालते ना. मग ते म्हणले काय नाही महाराज आता. पुन्हा मग ते डॉक्टर म्हणले तुम्हाला जर PM करायचं असेल तर खूप वेळ लागणार आहे, काय नेमकं करायचं? म्हणजे काय नाही करायचं, आम्हाला व्यवस्थित न्यायचं गावाकडे, असं त्यांचा जबाब झाला. काय त्यांचं नाव काय होतं? यादव इंद्रोबा किरवले. काय साधारण वय त्यांचं? 75 वर्षाचे होते. वारीमध्ये त्यांचं खरं तर निधन झालेलं आहे. महत्वाचं. आता दुःख वाटतं आपल्याला, पण आता त्यांनी 4-5 वर्षी वारी माझ्यावर केलेली आहे. पण आज एकादशीचा टाइम, महत्वाचा टाइम, असा टाइम त्यांना गाठला म्हणजे त्यांच्यासारखं दुसऱ्याला मिळणार नाही असं मला तर वाटतं, माझ्या मताने. कारण का महत्वाचा विषय, कारण जाणार तर कधी भीत ना आपण. आजही जाणार आहेत, उद्या जाणार आहेत, पण योग्य वेळ आणि त्रास न करता, कोणाचा त्रास न घेता, कोणाला का वर भाकरी दी बाबा, अर्धी भाकरी असं म्हणायची गरज राहिली नाही. अचानक झालेले, त्याच्यामुळे काहीच नाही. या ठिकाणच्या स्थानिक नगरसेविका वृषाली चौधरी आणि वृषालीताई माथवर देखील वारकऱ्यांच्या त्यांच्या सांत्वनाला आलेल्या आहेत. ताई, दुःखद घटना घडलेली आहे. तुम्ही वारकरी संप्रदायाची नेहमीच सेवा करत आलाय, कसं बघता या घटनेकडे? प्रशासन कमी पडतंय का सेवा पोचवायला, किंवा काय नेमकं? खरं तर घटना अशी आहे की असं म्हणावं असं वाटतंय की आले देवाजीच्या मनात, तिथे कोणाचे चाले ना. अचानक झाली जी घटना आहे की त्यांना आधी काहीच त्रास होत नव्हता आणि अचानक उठले, वॉशरूमला जाऊन आले आणि मग अचानक चक्कर आली. खरं तर अशी घटना कोणाच्या आयुष्यात घडू नये, परंतु
प्रशासनाचं म्हणाल तर प्रशासन वेळेत जेव्हा 108ला फोन केला तेव्हा प्रशासन डॉक्टर सहित अँब्युलन्स घेऊन आले होते, त्यांनी तपासणी केली होती. पण माझं खरं तर आपल्या वारकरी बंधूंना सांगणं असेल की थोडासा जरी त्रास होत असेल तर कुठल्याही प्रकारचा विचार न करता त्यांनी तो सांगितला पाहिजे, शेजाऱ्याला तरी सांगितलं पाहिजे आणि मग त्याच्यानंतर तो दिंडी प्रमुखाला सांगितलं पाहिजे. प्रशासनाने म्हणजे फक्त पुणे महानगरपालिकाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र शासन हा आपल्या ही जी वारी चालू आहे याच्यासाठी संपूर्णपणे सज्ज आहे आणि सगळ्या ठिकाणी ह्या ज्या वैद्यकीय सुविधा आहेत त्या आहेत, उपलब्ध करून दिलेल्या आहेत. इव्हन आता सुद्धा या सम्राट अशोक शाळेमध्ये पहिल्या मजल्यावरती डॉक्टर उपलब्ध आहेत की अजूनही कोणाला जर काही वाटत असेल तर त्यांनी डॉक्टरांशी जाऊन भेटून त्यांना कन्सल्ट करावं. अशी सुविधा आपल्या महानगरपालिकेने सुद्धा केलेली आहे. सुविधा सगळ्या आहेत, परंतु काही गोष्टी ज्या अशा असतात की ज्या आपण कधी खरं तर टाळू शकत नाही, परंतु आपल्याला जर त्रास होतोय तर ज्या टाळू शकतो त्या तुम्ही केल्या पाहिजेत. खूप दिवस कुठल्या गोष्टी अंगावर न काढता थोडा जरी त्रास झाला तरी आपण नक्कीच संपर्क साधावा, प्रशासनाशी असेल किंवा संबंधित जी काही व्यवस्थापन आहे त्यांच्याशी संपर्क साधला पाहिजे आणि आपल्याला काही त्रास होत असेल तर सांगितलं पाहिजे, अशी माझी विनंती राहील. वृषालीताई मातोड आहेत, काय ताई आणखीन उपाययोजना काय केल्या पाहिजे? अश्विनी हर्षालीताई मातोड आहेत, मला नाव हे नव्हतं, क्षमा असावी. तर काय आणखीन उपाययोजना केल्या पाहिजेत? अशा काही इन्सिडेंट होऊ नयेत, कोणाच्या घरात दुःखद घटना होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे प्रशासनाने, काय वाटतं? रामकृष्ण हरी माऊली. आज सर्वप्रथम या ठिकाणी ज्या भक्तांचं सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालेलं आहे त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली सर्वप्रथम या ठिकाणी मी अर्पण करते. तसं पाहिलं तर आपण बघितलं असेल प्रशासनाने परिपूर्ण सगळ्या आषाढी वारीमध्ये सगळ्या सोयी सुविधा केलेल्या आहेत. ताईंनी सांगितल्याप्रमाणे मी पण सर्व वारकऱ्यांना एकच आवाहन करेल की आपल्याला थोडं तरी काही दुखत असेल तरी आपण आपल्या जीवाची काळजी करावी. प्रत्येक ठिकाणी सुविधा केलेल्या आहेत, दवाखाने उपलब्ध आहेत, तिथं वारकऱ्यांनी जाऊन लगेच त्या सुविधेचा फायदा घेतला पाहिजे. अशाच प्रकारे आपली आषाढी वारी पूर्ण होईल या अशी मी विनंती करते. एकूणच स्थानिक लोकप्रतिनिधी असतील यांच्या सगळ्यांच्या दुःखात सहभागी झालेले आहेत. मात्र एक गोष्ट प्रकर्षाने समोर आलेली आहे की ही घटना कळल्यापासून आम्ही पत्रकार म्हणून स्थानिक पुणे महानगरपालिकेच्या प्रशासनाकडे याबाबत चौकशी करत होतो. मात्र महाराष्ट्र शासन असेल किंवा या वारीचा समन्वय आणि महानगरपालिकेचा समन्वय नसल्याचं दिसतंय. पुणे महानगरपालिकेच्या कोणत्याही आरोग्य विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना या ठिकाणी एखाद्या वारकऱ्याचं निधन झालेलं आहे याबाबत माहिती नसल्याचं खेदजनक बाब ही समोर आलेली आहे आणि त्याचं दुःख व्यक्त करत असताना या सर्व प्रशासनातल्या सर्व शासनातल्या जे कोणी घटक असतील त्यांनी एकमेकात समन्वय साधणं गरजेचं असल्याचं मात्र या ठिकाणी अधोरेखित होतं. मी मुद्दामच यातील कोणाला प्रश्न विचारला नाही, कारण का प्रत्येकाला आपापली बाजू मांडायची असते. मात्र प्रशासनात समन्वय नसल्याची वाईट बाब या दुःखद घटनेतून समोर आली.